आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अशोक खरात प्रकरणी नेत्यांचे सीडीआर लीक झाल्याप्रकरणी राज्यात बरीच चर्चा सुरू आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सर्वात आधी सीडीआर माध्यमांवर जाहीर केले। अत्यंत गोपनीय माहिती अंजली दमानियांपर्यंत कशी पोहोचली यावरून त्यांच्यावर टीका होतीये। याबाबत सुषमा अंधारे यांनीही त्यांना लक्ष केलंय। अघोरी विद्या, तंत्रमंत्र, वर्षा बंगल्यावर काय रेड्याची शिंग पुरली, काय काय झालं याच्या चर्चा, वदंता, वेगवेगळ्या वर्तमानपत्र, बातम्या, कर्णोपकरणी अशा खूप सगळ्या चर्चा झाल्या। या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची एकूण जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन होते हे जास्त गंभीर आहे। अजूनही आम्हाला कळलं नाही, चर्चा खूप येते की कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या। आम्ही खूप माहिती घेतो तेव्हा काही लोक दबक्या आवाजात म्हणतायत की अशा फुल्या या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीसजी यांच्या फोटोवर फुल्या मारल्या। काय खरं काय खोटं आम्हाला माहित नाही, आम्हाला याची कल्पना नाही। पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्या इतकी हिमाकत जर कोणाची होत असेल तर ही राज्याला हादरवणारी गोष्ट आहे। त्यामुळे हे कोण लोक आहेत, यांना का फुल्या माराव्याशा वाटतात, फुल्या मारण्यामागची यांची भावना काय आहे? म्हणजे खरातान करवी जर कोणी अशोक खरातच्या हातून कोणी तंत्रमंत्र विद्या करू पाहते, कोणी अघोरी विद्या करू पाहते, तर तो कोण आहे? असा कोण असेल की ज्याला काही फायदा होतोय? काय नेमकं हे घडत होतं? कारण महाराष्ट्राच्या शीर्षस्थानी असणारी ही एवढी महत्वाची नावं आणि त्यांच्या नावाच्या संबंधाने जर एवढ्या गंभीर चर्चा बाहेर येत असतील तर महाराष्ट्रातली जी जनसामान्य जनता आहे ती सुरक्षित आहे असे कसे मानावे? त्यामुळे SIT जर तपासाला वेग घेत नसेल तर या प्रकरणामध्ये अगदी CIDचा समावेश व्हावा असं आमचं म्हणणं आहे। कारण SIT अजूनही चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावत नाही। चाकणकरांना समन्स आलं असं साधारणतः 8 दिवसांपूर्वी कळलं। त्याच्या पुढचे 3 दिवस चाकणकरांनी सोयीस्कर मौन बाळगलं। 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला आणि त्या म्हणाल्या की असं समन्स मला आलंच नव्हतं। याचा अर्थ आम्ही काय काढायचा? चाकणकर SITला बोटावर नाचवतायत का? चाकणकर सांगू पाहतायत का की माझा पाठीराखा इतका मोठा आहे की SIT आणि या सगळ्या यंत्रणा याचा मला फरकच पडत नाही? की याचा दुसरा अर्थ काढायचा की लोक दबक्या आवाजात म्हणतात की बाबा SIT प्रमुखांची आणि चाकणकरांची चांगले गुड रिलेशन आहेत? आम्ही नेमकं काय म्हणायचं याला? कारण तपास पुढे जात नाहीये। तपास पुढे का जात नाही? अजूनही आर्थिक स्रोत का तपासले जात नाहीत? CDR बाहेरचा माणूस काढतो, SIT काढत नाही। हे SIT साठी गंभीर आहे। हे ब्रीच ऑफ प्रायव्हसी तर आहेच आहे, पण तो CDR SIT काढू शकत नाही हे SITचं अपयश वाटत नाही का? त्यामुळे परत एकदा विनंती की या सगळ्या लोकांची, कारण ऑन फ्लोअर ऑनरेबल चीफ मिनिस्टरांनी सांगितलेलं होतं की आम्ही आजी माजी सगळ्याच संचालकांची चौकशी करणार आहोत, गृह खातं चौकशी करणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।